तारा भाग 2. जर या कथेचा पहिला भाग ऐकला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा आणि कथेचा पहिला भाग ऐका. मी झोपेतून जागा झालो. सकाळ झाली होती. खोलीत मी एकटाच होतो. मी ताडकन उठलो. स्वप्नातील चित्र डोळ्यासमोर येऊन खूप घाबरलो. घरभर आजीला शोधत धावत होतो. तोंडातून शब्द फुटत नव्हता, पण मनात ते भयान चित्र आणि कानात तो अभद्र आवाज अजूनही उमटत होता. डोळ्यातून पाणी वाहत होतं. आईचा दयनीय चेहरा आणि नंतर तो हिडीस चेहरा एकामागून एक डोळ्यासमोर दिसत होता. मी आईच्या खोलीकडे चुकूनही गेलो नाही. ह्या भलत्या प्रकारामुळे मला माझ्या आईची भीती वाटत होती. घराच्या बाहेर पळत सुटलो, पण अंगणातच 2 आज्या होत्या. त्या एका व्यक्तीचं स्वागत करत होत्या. मी आजीला जाऊन बिलगलो आणि रडत सुटलो. काय झालं असं म्हणत आजी माझ्या केसांवरून हात फिरवत होती. मी रडतच म्हणालो, ती 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 परत आली होती. आईसोबत मलाही घेऊन जाणार. आजी मला वाचव, मला भीती वाटतंय आजी. आजी ही भयभीत होती. ती ही रडकुंडीला आली. काय बोलावं तिला काहीच सुचत नव्हतं. कुंदा आजी त्या गृहस्थांना म्हणाली, अशी परिस्थिती आहे बघा. त्या माणसाने माझ्याकडे क्षणभर बघितलं. अतिशय साधारण व्यक्तिमत्व, सडपातळ देह, अंगात सर्वसामान्य लेंगा सदरा, कपाळावर एक बारीक अष्टगंधाचा ठिपका, तेच कानावरही. उजव्या हातात भगवा दोरा बांधलेला, रुंद कपाळ, निळसर डोळे, सरळ नाक आणि जरासे बाहेर आलेले दात, साफ चेहरा, अतिशय सामान्य वाटणारा मनुष्य. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला आजीपासून सोडवलं. अत्यंत आत्मविश्वासाने तो माझ्या डोळ्यात बघत होता. त्याने अतिशय सुरेख अशी 2-4 ओळींची कविता ऐकवली. अभंग श्लोक काय होता माहीत नाही, पण खूप प्रसन्नदायक होतं. डोक्यावर अलगद फिरणारा तो हात कपाळावर आला आणि अंगठ्याने त्याने माझ्या दोन्ही भोवयांच्या मध्ये जरासा दाब दिला. त्याचे लागवी शब्द आणि गोड आवाज माझ्या कानातून सर्वांगात भरत होता. काही वेळाने त्याने आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. खूप धीर आला. भीती आपल्यावर राज्य करत असेल तर आपण सर्वस्व गमावतो, पण आपण भीतीवर मात केली तर आपल्यावर कोणीही राज्य करू शकत नाही. मनातील विश्वास जागा करण्याची हीच वेळ आहे बाळा. तुझी आई आहे, तुलाच तिला सांभाळलं पाहिजे. त्यांच्या ह्या शब्दांनी मला खूप धीर आला. रडणं थांबलं. खूप हलकं वाटत होतं. प्रकाशाचा प्रत्येक किरण शरीरात सामावल्याप्रमाणे वाटत होता. अतिशय आल्हाददायी, कोणीतरी अंधाऱ्या गुहेतून हात धरून बाहेर काढत आहे असंच वाटत होतं. ते तिघे आत गेले. आजीने खिडकीतून आईची परिस्थिती त्यांना दाखवली. आई तेव्हाही त्या हाराशी खेळत होती. बराच वेळ त्यांनी आईचं निरीक्षण केलं. नंतर घरभर फिरले. काय, कसं, कधी हे प्रश्न विचारले. आजीने सर्व काही सांगितले. त्या हाराचा प्रकारही सांगितला. ते सगळं लक्ष देऊन ऐकत होते. त्यांनी काही सूचना केल्या. सर्वात आधी म्हणजे नानांना त्या हाराची चौकशी करायला सांगितली. तो कुठे मिळाला, कोणाचा आहे त्याचा इतिहास खणायला सांगितलं. नंतर घरातील सर्व आरसे काढून ठेवायला सांगितले. आईला शक्यतो खोलीच्या बाहेर किंवा नजरेआड जाऊ देऊ नका असंही बजावलं. आजी आज्ञाधारकपणे ते ऐकत होती. नंतर विष्णुपंत एका जागेवर बसले आणि बोलू लागले. दोन्ही आजी लक्ष देऊन ऐकत होत्या. हा करणीचा किंवा भानामतीचा प्रकार नाही. हा एक अतृप्त आत्मा आहे जो तुमच्या सुनेच्या शरीरात वास करत आहे. त्या अतृप्त आत्म्याच्या आडून नरकातील राक्षस तुम्हाला छळत आहे. माणसाचा ईश्वरावरील विश्वास ढळावा, परमेश्वर शक्तीला कमी सिद्ध करता यावं म्हणून राक्षस असे भक्ष पकडत असतात. दुर्दैवाने तुमच्या सुनेचा त्या हाराच्या बाबतीतील मोह टोकाचा असल्याने त्या बळी पडल्या. दोन्हीही आजीच्या चेहऱ्यावर प्रचंड दहशत दिसत होती.
त्यांनी घाबरून तोंडाला पदर लावला. माझी आजी तर आसवे काढत होते. विष्णुपंत त्यांना शांत राहा म्हणाले. ते पुढे बोलू लागले. दत्तगुरूंवर विश्वास ठेवा. तो आहे आपली काळजी करायला. आपण यातून सुखरूप पडू. पण कसे पंत? आम्ही दोघी आणि ते लहान पोरं. आम्ही खूप घाबरलो आहे. त्या रात्री मृत्यू जवळून अनुभवला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो. तुम्हीच मदत करा आमची. सोडवा आम्हाला यातून. विष्णुपंत अतिशय सामान्यपणे बोलत होते. कसलाही बळीजाव किंवा अस्थिरपणा नाही. ते म्हणाले, हे बघा, मीही तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. फक्त एखाद्या वैद्य किंवा डॉक्टरांप्रमाणे मला यातील लक्षणं कळतात, जे मी सांगू शकतो आणि त्यावर उपाय सांगू शकतो. बाकी तुम्हालाच करावं लागेल. प्रत्येक रोगाची जशी लक्षणे आणि उपचार असतात तशीच याचीही आहेत. मला त्यातला जाणता समजा हवं तर. पण महाराज किंवा बुवा करू नका माझा. असं का बोलता पंत? आम्हाला संकटात एकटं सोडू नका. हे आमच्या शक्तीच्या बाहेर आहे. त्या रात्री गुरूंची कृपा म्हणून वाचलो. नाहीतर तुमच्यासमोर उभे राहायलाही शिल्लक नसतो. गुरूंची कृपा असेल तर कसल्याही संकटातून बाहेर पडू आपण. तुम्ही प्रयत्न केलात तरच तुमची सून आणि तुमचं कुटुंब वाचेल. मी सांगतो तसं करा. मी काही झाडफूक करायला आलो नाही इथे. संयम आणि धीर महत्वाचा आहे. काळ आपली परीक्षा घेतो आहे. सर्वात आधी तुमची सून जे जे मागेल ते ते तिला द्या. म्हणजे खायला प्यायला किंवा काही वस्तू दागिने, हे ती नाही, तिच्यातील सावली मागत आहे हे लक्षात ठेवा. हळूहळू ती सावली तुमच्या सुनेची सर्व ऊर्जा शोषून तिला संपवून ह्या जगात कायमचं बस्तान करायला बघेल. हे जग नश्वर आहे. आत्म्याला मुक्तीच्या मार्गानेच निघावं लागते. मोक्षाच्या वाट्यावर गेल्याशिवाय आत्म्याला मुक्ती नाही. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जाणं केव्हाही महागात पडेल. तो आत्माही कसल्या तरी वासनेनं, मोहानं या जगात अडकून आहे. तिच्याही काही गोष्टी राहून गेल्या असाव्यात. तिच्यासोबतही या जगातील चांगले वाईट प्रसंग घडले असावेत. ती तिचा घास घेतल्यावर ती निघून जाईल. पण विनाकारण तुमच्या सुनेचा नाहक बळी जाऊ नये. मोहाने अडकलेल्या आत्म्यापेक्षा तिच्या आडून ते पाताळ यंत्री राक्षस जास्त घातकी आहे. म्हणजे? आजी म्हणाली. देव आणि असुर, अर्थात सकारात्मक विरुद्ध नकारात्मक, हा अनादी अनंत संघर्ष आहे. तुमचं कुटुंब संपवून त्या राक्षसांना नकारात्मक शक्ती वाढवता येतील असे प्रयत्न सतत कुठे ना कुठे चालू असतात. लहानसा खडा मोठ्या दगडाखालून निघाला तर तो अजास्त्र दगडही घसरून मोठी आपत आणू शकतो. तुम्ही तो खडा व्हावे असे त्या राक्षसांची मनीषा असू शकते. आपण सकारात्मक बाजूने खंबीरपणे उभं राहायचं म्हणजे झालं. आजी लागलीच म्हणाली. पंत तो हार, तोच अभद्र आहे. त्यामुळेच शकुंतलेला हे झालं. तो टाकून देते मी. थांबा थांबा, पंत लागलीच ओरडले. रागाच्या भरात उचललेलं पाऊल कधीही विनाशाकडे नेत असतं. आता ती फक्त तुमची सून नाही, तो आत्माही आहे त्या शरीरात. तुम्ही जर तो हार टाकून दिलात तर तीही रागात येऊन सगळं उद्ध्वस्त करेल. जरा जपून जाऊयात आपण. तो हार तर केवळ माध्यम आहे त्या आत्म्याचं. त्याच्यात तर जीव अडकला आहे तिचा. पण अजूनही काही अतृप्त इच्छा असाव्यात. आता महत्वाचं, येणाऱ्या पौर्णिमेला एक उपचार करावा लागेल. दरम्यानच्या काळात कठीण परिस्थिती येईल, पण गुरूंवर विश्वास ठेवा, तेच साथ देतील. पौर्णिमेला सकाळपासून देवाची आराधना पूजा करा. बाहेरचं कोणालाच येऊ देऊ नका. तिन्ही साजेला विधी करा. ती मी लिहून देईन. एका मोठ्या पातेल्यात भात करा. त्या भातात काळे मणी कालवा. पंचपक्वान बनवा. एका पत्रावळीत तो भात आणि ते पदार्थ बनवून नैवेद्य ठेवा. ताटात एक तुपाचा दिवा ठेवा. गुलाल, हळद, कुंकू ठेवा. ते ताट तुमच्या सुनेवरून उतरावा. तिला म्हणा, तुझा घास ठेवला आहे, जा जिथे ठेवला आहे तिथून घेऊन जा. मग ते ताट चुकूनही खाली ठेवू नका. तिच्याकडून तो हार मागून पुन्हा सांगतो,
मग ते ताट चुकूनही खाली ठेवू नका. तिच्याकडे तो हार तिच्याकडून तिच्या परवानगीने मागून घ्या. ताटात ठेवा. ते ताट दूर नदीच्या किनारी रात्री 12च्या नंतर ठेवून या. घराच्या चौकटीबाहेर पाऊल ठेवल्यावर. नदीकडे जाताना तोंडातून चुकूनही अवाक्षर काढू नका. अडथळे आणले जातील, पण बधू नका. ते ताट तिथं ठेवा. नमस्कार करा. तुझा घास ठेवला आहे, घे. तूही मुक्त हो आणि आम्हालाही मुक्त कर, असं म्हणा. आणि मागे न बघता परत या. त्या अन्नातील एक कणही तुमच्या घरच्यांनी खायचा नाही. तो संपूर्ण दिवस तुमच्यासाठी उपवास असेल. दुसऱ्या दिवशी ते अन्न गरिबांना किंवा जनावरांना वाटून टाका. गृहशुद्धी करून घ्या. पंडित बोलावून पूजा हवन करून घ्या. अमंगळ धुतल्या जातील. सगळं व्यवस्थित पार पडलं तर तुम्ही या संकटातून बाहेर याल. आजी शंका काढत म्हणाली, पण पंत, हे तर घरातील पुरुषाने करायची विधी. आम्ही तर बायका, त्याही अशा पांढऱ्या कपाळाच्या. पंत नाराज झाले. ते आजीकडे रोकटोक बघत म्हणाले, असं कोण म्हटलं तुम्हाला? पुरुषातही कचदिल असतात आणि स्त्रियातही खंबीर मनाच्या असतात. हा पुरुषाचा नाही, वास्तुपुरुषाचा विधी आहे. वास्तुपुरुषाला स्त्री पुरुष असा भेद नसतो. तो तुमच्या कुटुंबाची संरक्षक शक्ती असते. तुम्ही खंबीर आणि विश्वासू मनाने केलात तर वास्तुपुरुष तुमची विनंती स्वीकारेल आणि तुमची रक्षा करेल. फक्त उतारा घराबाहेर घेऊन जाऊ नका. ते काम तुमचं नाही. स्त्रीने एकटीने रात्री 12 वाजता जाऊ नये, एवढाच विचार. मग हो, पंत हसले. तुमच्या घरात एक उज्ज्वल आणि खंबीर पुरुष आहे. मी मगाशी भेटलो त्याला. कोण, केशव? आजी मोठ्याने म्हणाली. हो, पंत आत्मविश्वासाने म्हणाले. आजी विनवणीच्या सुरात म्हणाली, ते तर 10-12 वर्षाचं पोर आहे. त्याला यातलं काय कळतं? पंत म्हणाले, आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी साहस दाखवावं लागतंच. आईला वाचवण्यासाठी ते पोर साहस नक्की करेल. आणि वय कधीच महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं तो मनात जागृत असलेला विश्वास. तोच प्रत्येकाला ज्याचं त्याचं फळ देत असतो. विष्णुपंत अनेक सूचना करत होते आणि आजी ऐकून घेत होती आणि शंका विचारत होती. आजी दडपणाखाली होती, पण पंत सामान्य होते. बोलून झाल्यावर ते निघून गेले. मी बाहेर अंगणात झाडाखाली बसलो होतो. त्यांच्या त्या स्पर्शाने आणि त्या शब्दांनी मी प्रभारित झालो होतो. मला एक वेगळाच हुरूप चढला होता. ते अंगणात थांबले होते. हात उंचावून एखाद्या मित्राप्रमाणे मला म्हणाले, केशव. केशव, निघतो मी, येईन नंतर. मी उठलो आणि त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे बघून हसलो. त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि पुढे नेत ते म्हणाले, तूच तुझ्या आईची मदत करू शकतोस. तू खूप साहसी आहे. आयुष्यात भीती हा फक्त मनाचा खेळ आहे. त्याच्या पुढे गेलास की तू काहीही करू शकतोस. आपण फक्त प्रकाशाची संगत सोडायची नाही. येतो मी. ते निघून गेले, पण मला खूप सकारात्मक वाटत होतं. त्यांच्या शब्दांनी माझी भीती दूर झाली होती. ते बोलले ते पटलं होतं. ते वय फार काही समजून घेण्यासारखं नव्हतं, पण कसली तरी जाणीव होत होती. आत खोलवर ती रात्र थोडी कमी दळपणाची होती. पंत येऊन गेल्यापासून आजीला धीर आला होता, पण ती अखंड सावध असायची. पाण्यातून मासे वर येण्याची वाट बघणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे आजी सतत दक्ष असायची. त्या रात्री आईने काहीच गोंधळ केला नाही. खिडकीतून दिलेलं अन्न एखाद्या निष्पाप जनावराप्रमाणे ती खात होती. तिच्यात कुठलीच ओळखीची खूण राहिली नव्हती. तिचा चेहरा खूपच निस्तेज झाला होता. मधूनच ती विक्षिप्त हसायची आणि केस ओढून घ्यायची. भलत्याच भाषेत बोलायची. अंगावरचे कपडेही फार घाण आणि अस्ताव्यस्त झाले होते. आम्ही त्या रात्री देवघरासमोरच झोपलो. कोणीच काही बोलत नव्हतं. त्या रात्री शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी बाबांना तातडीचं पत्र केलं, पण फार उशीर होईल म्हणून गावातल्या एका अधिकाऱ्याकडे जाऊन फोन करायचं ठरवलं. घरात एकटं थांबायला कोणीही तयार नव्हतं, म्हणून तिघेही जायचं ठरवलं. आईला घरी एकटंच ठेवून आम्ही बाहेर पडलो.
दरवाजा फक्त लोटून घेतला होता. नानांना फार काही गंभीर न सांगता वरवरची माहिती दिली, पण शक्य तितक्या लवकरच त्या हाराची माहिती मिळवण्यासही सांगितलं. आम्ही जाऊन फोन करून आलो. परत आलो तर घराचा दरवाजा उघडा दिसला. आम्ही खूप घाबरलो. लगबगीने आत शिरलो. आम्ही बाहेर गेल्यावर घराचा दरवाजा नुसताच लोटला आहे हे पाहून रघु आत येऊन बसला. रघु म्हणजे आमची फणसाची आंब्याची बाग करणारा माणूस. तो असाच अधेमध्ये यायचा. घरचाच असल्यासारखा होता तो. तो आत अंगणात जाऊन बसला आणि आवाज देत होता. काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून तो आत शिरला. इकडे तिकडे बघत होता. त्याला कोणीतरी आवाज दिला. कोणीच दिसत नव्हतं. तो आत गेला. कोणीच नाही, पण कोणीतरी आपल्या मागावर आहे असं त्याला वाटत होतं. तो गांगारून जाऊन सगळीकडे बघत होता. तो जात असताना अचानक खिडकीतून हात आला. आईने त्याला पकडलं. तो दचकला. अहो वहिनी, हे काय झालं तुम्हाला? अशा का दिसताय आणि मला का धरताय? तो खूप गोंधळून जाऊन बोलत होता. दरवाजा उघड. आई मोठ्या कष्टाने ते शब्द काढत होती. तिचे डोळे गरगर फिरत होते. जीभ वेडी वाकडी होत होती. नंतर ती मादक चाळी करू लागली. रघु ते रूप बघून कोड्यात पडला. काय करावं त्याला सुचत नव्हतं. काहीतरी घडलं आहे हे त्याला नक्की माहीत पडलं. दरवाजा काढ. पुन्हा ते दयनीय सूर. मग रघुचा नाईलाज झाला. त्याने जाऊन हळूच दरवाजा काढला. दरवाजा काढताच आई उडी मारून बाहेर आली. रघुला ढकलून आई घरात कुठेतरी पळाली. एका साधारण धक्क्याने रघु जोरात जमिनीवर कोसळला. आईचं ते भयावह आणि अनोळखी रूप बघून तो बाहेर धावत आला. तो बाहेर पळत असताना अंगणात आम्ही त्याला भेटलो. त्याचा चेहरा भयग्रस्त दिसत होता. त्याने घाबरतच आम्हाला सगळी हकीकत सांगितली. आम्ही सगळेच आईला घरभर शोधत होतो. मी व रघु एका बाजूला तर कुंदा आजी व आजी दुसऱ्या बाजूला. रघुला तर कशाचा काही पत्ता नव्हता. आमच्या मनातही भीती होती. भर दिवसा कुठून तरी अचानक हल्ला होईल असं वाटत होतं. प्रचंड शांतता पसरली होती. कुंदा आजीने बघितलं की आई मागच्या अंगणात काही धान्याचे पोते ठेवले होते तेथे दडून बसली आहे. तिचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं. ती बडबडत होती. कुत्र्यासारखं गुरगुर करत होती. डोळे गरगर फिरवत होती. चेहरा तर नुसता पिवळा पडला होता. कुंदा आजी ओरडली आणि आम्ही जमा झालो. आईला आजीने हाक मारली. शकुंतला, इथे काय करतेस? चल खोलीत चल. आईने एक जळजळीत कटाक्ष आमच्याकडे टाकला. रघु तर अजूनही मागेच उभा होता. पुरुषासारखा पुरुष होता तरीही घाबरत होता. आजी धीर करून पुढे सरकली आणि म्हणाली, चल ऐक माझं, तुला काहीच त्रास होणार नाही. खोलीत चल तुझ्या, आम्ही तुझं सगळं ऐकू. चल. आईने आजूबाजूचे पोते ढकलले आणि जोरात म्हणाली, पाणी देते. हं, आधी खोलीत चल, मग पाणी देते, जेवायला देते, नवीन साडी देते. त्या डोळ्यात आता आग दिसत होती. ती मान वेडी वाकडी करून म्हणाली, पाणी. मग वृंदा आजी जाऊन गडबडीने पाणी घेऊन आली. तो तांब्या आजीच्या हातात दिला. आजीने शांतपणे तो आईसमोर ठेवला. आईने एक कुत्सित हास्य केलं आणि तो तांब्या उचलून डोक्यावर ओतून घेतला. आम्ही चक्रावलो. काहीच समजत नव्हतं. ती पुन्हा ओरडली, पाणी. ही 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 ही. मधूनच ती गायीपासून तुटलेल्या वासऱ्याप्रमाणे गरीब चेहरा करायची. तर मधूनच हिंस्रपणा तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. तिचं ते विक्षिप्त हसणं थरकाप उडवणारं होतं. तिला आंघोळ करायला पाणी हवं होतं बहुतेक. आजीने मला रघुला बाहेर पाठवलं. कुंदा आजीने थंडगार पाण्याच्या 2 बाटल्या आणल्या. थंडी तर दिवसाही खूप वाजत होती, पण तरीही आईने ते थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. ती आता तर खूपच भयानक वाटत होती. अंगावर पाणी घेतल्यावर ती शांत झाली. नंतर दोन्ही आजीने तिला खोलीत नेलं. ती शांतपणे आत आली. आत जाताच तिने आजीला बाहेर ढकललं. आईसोबत उभं असताना कुंदा आजी लटलट कापत होती. आईचं थंडगार पडलेलं शरीर तिला एखाद्या मढ्याप्रमाणे वाटत होतं. आजी बाहेर आली आणि रघुसमोर हात जोडून म्हणाली,
बाबा, हे बाहेर कोणासमोर बोलू नकोस. तुला ग्रामदेवतेची शपथ आहे. काय आहे ते खूप भयानक आहे. बाहेर बोललास तर तुलाही ते सोडणार नाही बघ. रघु आधीच खूप घाबरलेला होता. त्यानेही ते कबूल केले. त्याला वरवरचं सांगितलं आणि तो शांतपणे निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की 2-3 दिवस तरी तो झोपू शकणार नव्हता. घरातील गोष्ट गावभर होऊ नये म्हणून आजीने रघुचं तोंड बंद केलं होतं. नंतर आई तिच्या खोलीत गेली आणि आजीकडे रागाने बघू लागली. कुंदा आजीचे दात भीतीने वाजत होते. आजी बाहेर आली आणि तिने दरवाजा बाहेरून लावून घेतला. नंतर काही वेळाने आम्ही खिडकीतून आत बघितलं. ते दृश्य आम्हाला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट करणार होतं. आईने आजीकडे नवीन साडी मागितली आणि आजीने लागलीच दिली. आईने ती साडी नेसली होती, पण बंगाली पद्धतीने. पदर मानेवरून घेऊन केस मोकळे सोडले होते. केसात गच्च कुंकू भरलं होतं. ओठ लाल होते. अंगात दागिने घातले होते. तो चांदीचा हार तर खूपच चमकत होता. त्यातील तो लाल मणिक दिवसाही स्वप्रकाशमय असल्यासारखा वाटत होता. आम्ही पहिल्या नजरेत आईला ओळखूच शकलो नाही. त्या आत्म्याने आईला पूर्णतः वश केलं होतं. इतके दिवस केवळ मनावर, मेंदूवर ताबा मिळवलेल्या त्या शक्तीने आता आईच्या बाह्य रूपावरही त्या काळ्या सावलीचंच होतं. एक गोष्ट पक्की पटली की ती नकारात्मक शक्ती नानांनी बंगालवरून आणलेल्या त्या हाराच्या मार्फतच आली आहे. कारण ते रूप, ती भाषा बंगालीचं होतं. ते रूप धारण करून ती आत्मा अतिशय आनंद होती आणि उत्कटपणे हसत होती. पण विष्णुपंतांनी सांगितल्यानुसार आम्ही सगळे आरसे लपून ठेवले होते. त्यामुळे ती स्वतःचं भौतिक रूप बघायला आसुसली होती. परिस्थिती वरचेवर कठीण होत होती. आम्ही तिघही दळपणाखाली वावरत होतो. पाणी अंगावर ओतून घेण्याचा आणि नंतरचा प्रसंग तर आईने स्वतःचा ताबा सोडून दिल्याचीच साक्ष होतं. आम्हाला खूप भीती वाटत होती. आई आता राहणार नाही असंच वाटत होतं. आजीचे देव चालूच होते. नानांना बोलवून घ्यावं असं वाटत होतं, पण तेही तातडीने शक्य नव्हतं. दिवस कसला तरी ढकलत होता, पण सूर्य मावळून अंधाराचं साम्राज्य येताच धस्स व्हायचं. एकट्याने घरात फिरायचीही भीती वाटत होती. कसले तरी कामे आटपून देवघरासमोर जाऊन बसायचो. आजीची अखंड जपमाला चालू होती. पौर्णिमेला अजून 3 रात्र बाकी होत्या. त्या रात्री 11 वाजता आम्ही देवघरात बसलेले असताना बाहेरून जोरजोरात ओरडण्याचा आणि विक्षिप्त हसण्याचा आवाज येऊ लागला. बंगाली भाषेत काहीतरी गुणगुणत होती ती बाई, अर्थात आईच्या तोंडून. तो घोगरा आणि ओगरा आवाज ऐकून आमच्या अंगावर काटा आला. आवाज सगळ्या घरातून फिरल्यासारखा वाटत होता. आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरून बसलो. बांगड्या आणि घुंगरांचा आवाजही येऊ लागला. आता असं वाटू लागलं की ती बाहेरच उभी आहे. एक तीव्र किळसवाना दर्प नाकात शिरला होता. खूप भकासपणाची जाणीव होत होती. कोणतरी श्वापत बाहेर उभं राहून गुरगुरत आहे असं वाटत होतं. मग भांडे पडल्याचा जोरदार आवाज आला आणि आम्ही प्रचंड घाबरलो. दिवे गेले आणि अंधार झाला. केवळ देवाऱ्यातील दिवा तेवत होता. त्याच्या त्या पिवळसर प्रकाशाचा आमच्या त्या विश्वाला आधार होता. आजीने मला गच्च धरलं होतं. मीही रडत होतो. भांडे पडल्याचा आवाज परत परत येऊ लागला. नंतर सगळंच क्षणभर शांत झालं. पुन्हा हल्ला करण्यासाठी काही क्षणात आवाज उमटला, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हालाही यावं लागेल. कोणाच्या भरवशावर बसलात? आता कोणीच तुम्हाला नाही वाचवू शकणार. फक्त मी. शहराने आम्हाला. आम्ही तिघेही ते ऐकून प्रचंड घाबरलो. असं काही होईल याची जराशीही कल्पना नव्हती. कोणीतरी क्रूर मायावी शक्ती थेट आम्हाला धमकावेल हे मनातही आणलं नव्हतं. अंधारलेल्या वाटेवरती चालत असताना अचानक कोणीतरी झडप मारून घायल करावं तशी अवस्था झाली आमची. आजीला काहीतरी आठवलं. विष्णुपंतांनी सांगितलेल्या गोष्टी मेंदूच्या कुठल्या तरी कप्प्यातून बाहेर पडल्या. अचानक वीज चमकून आजूबाजूचा भोवताल
प्रकाशमय करून जाते तसं मनात भीती बाळगून उपयोग होणार नव्हता. आजी ठामपणे बोलली, तू कोण असशील तो असशील, आम्ही नाही घाबरत तुला. हे आमचं घर आहे. आमच्या पूर्वजांनी कष्टाने बांधलं आहे. येथे शुभाची नांदी आहे, अशुभाला थारा नाही. या घराचा वास्तुपुरुष माझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्यासारख्या हजारो राक्षसांनाही भीती दाखवली तर ईश्वरावरची माझी श्रद्धा जराही ढवळायची नाही. इतकी वर्षे त्यानेच सांभाळलं. आताही तो शक्ती बनून माझ्या रक्षणाला उभा आहे. असेल तुझ्यात त्याला मोडायची ताकद तर समोर ये आणि स्पर्श तरी करून दाखव. तू केलेल्या या भौतिक अंधारापेक्षा मला माझ्या मनातील हिमतीचा दिवा जास्त प्रकाशमय आहे. आजीचे ते हिमतीचे शब्द ऐकून मी व कुंदाजीही सरसावलो. आम्हीही ठाम झालो. माझ्या डोळ्यातून येणारं पाणीही थांबलं. मला विष्णुपंतांचे शब्द आठवले. माझ्या आईसाठी मलाच काहीतरी करावं लागणार होतं. कुंदा आजीने तर बाजूला असलेला टाळ मोठा मोठ्याने वाजवायला सुरुवात केली. हा तोच टाळ होता जो नानांनी आजीसाठी बंगालवरून आणला होता. बाहेरून येणाऱ्या त्या अभद्र आवाजापेक्षा हा आवाज मोठा वाटू लागला. अंतराळात केवळ तोच आवाज घुमतो आहे असं वाटत होतं. संबंध सृष्टी शांत आहे आणि त्यात आम्ही तिघेच अंधाराच्या गाभाऱ्यात प्रकाशाचा दिवा घेऊन त्या ईश्वरी शक्तीपुढे नतमस्तक होत आहोत असा भास होत होता. पाण्याचे वलय हळूहळू वाढत जातात तसं आमच्या ऊर्जेचा वलय त्या शक्तीपुढे वाढत गेला आणि त्या रात्री तो आवाज, ती अमानुष शक्ती आमच्या पुढे हतबल झाली. प्रकाशाचा किरण अंधाराला छेदत सृष्टी उजळून काढत असतो. ती रात्र संघर्षाची होती. काळ्या आणि प्रकाशमय शक्तीचं घर्षण झालं होतं आणि प्रकाशाने अंधाराला मागे लोटलं होतं. अनेक सावल्या त्या प्रकाशाला भाबरून मागे लोटल्या जात होत्या. ईश्वरी शक्तीच्या पुढे पुन्हा राक्षसी शक्तीला झुकावं लागलं होतं. पण केवळ एवढ्याने समाधान होणार नव्हतं, कारण ती काळी शक्ती अजूनच चवताळली असेल याची शक्यता जास्तच होती. आता आम्हाला पराभूत करण्यासाठी ती पाताळ बुद्धी कुठल्याही थराला जाणार होती. आता आम्हाला जास्त जपून राहावं लागणार होतं. एकदा का पौर्णिमेची रात्र सरून दुसऱ्या दिवशीचा सूर्य सुखरूपपणे पाहणार नाही तोपर्यंत आम्ही असुरक्षित होतो. मृत्यूचा महासर्प आमच्या घराभोवती वेटोळे घालून बसला होता. आम्हाला डंक मारण्यासाठी आतुरलेला तो पाशवी जीव केवळ ईश्वरी कवचामुळेच अजून हतबल होता. पण मनाचा कोपरा ना कोपरा आता एका विश्वासाने उजळून निघाला होता. त्यात आम्ही सोन्याप्रमाणेच चमकत होतो. आता भीती दूर होत होती आणि दिव्य ज्योत घेऊन अंधाराच्या घाटातूनही लक्ष्यापर्यंत पोहोचायची जिद्द मनात होती. क्रमशः घेऊन येऊया लवकरच या कथेचा पुढचा भाग.